समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। शेतातील समस्या, ऊसाचा प्रश्न, वीज प्रश्न किंवा शेतकऱ्यांच्या वैयक्तिक अडचणी सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होणे गरजेचे असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी व्यक्त केले। ते नागाची कुमठे तालुका खटाव येथे ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमामध्ये बोलत होते। यावेळी खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप दादा मांडवे, वडूज बाजार समितीचे संचालक सुनील फडतरे, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष दत्तूकाका घारगे, शरद खाडे, शरदराव कदम, संतोष तुपे, सुभाष जाधव, संतोष पंडित आदींची प्रमुख उपस्थिती होती। पुढे बोलताना श्री पवार म्हणाले की जर सर्व शेतकऱ्यांनी ऊस दर वाढी संदर्भातील आंदोलनास भरघोस असा प्रतिसाद दिला असता तर ऊसाच्या दरात अजून वाढ झाली असती। कारखान्याकडून ऊसाच्या वजनात तफावत येत असून गाव तिथे वजन काटा उभारणार आहे। स्वाभिमानीच्या या अभियानाला कुमठे ग्रामस्थांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून स्वतःचा वजन काटा उभारण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो। तानाजी देशमुख म्हणाले, सध्याचे राज्यकर्ते प्रत्येक गावागावात भांडणे लावण्याचे राजकारण करीत आहेत, पण तरुण पिढीने त्यांच्या नादी न लागता आपली प्रगती आपणच आपल्या शेतीतून अथवा उद्योग व्यवसायातून केली पाहिजे। दिलीप मांडवे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्य कौतुकास्पद असून पुढील काळात या संघटनेला ताकद देण्याचे आवाहन केले। यावेळी संदीप मांडवे, धनाजी फडतरे, मधुकर मांडवे आदींची मनोगते झाली। प्रास्ताविक संतोष मांडवे यांनी केले, सूत्रसंचालन वृषभ मांडवे यांनी केले, तर आभार विकास मांडवे यांनी मानले। कार्यक्रमात सोसायटीचे चेअरमन संतोष मांडवे, नवनाथ फडतरे, तानाजी फडतरे, अशोक मांडवे, मच्छिंद्र मांडवे, अधिक मांडवे, सुभाष मांडवे आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते। शेतकरी संघटनेचा ज्यांची ऊसाच्या नोंदी आहे, तुम्ही ऊसाच्या नोंदी असलेल्या शेतकऱ्यांनी काही घाबरायची गरज नाही। उभ्या ऊसाला सुद्धा पैसे देण्याची तरतूद संघटनेने करून ठेवलेली तुम्ही काय करायचं मागं लागू नका। तुमची गडबड फक्त जास्त होती, त्यामुळे त्याला जेवढे शेतकरी होते ऊस उभ्या करत राहणार नाही, या वर्षी 110 दिवसापेक्षा जास्त शिजन राहणार नाही। या वर्षी नाही, या पुढच्या काळामध्ये शिजन 100-110 दिवसाच्या पुढे जाणारच नाही, अशी परिस्थिती आहे। सगळ्या कारखानदारांनी आपापलं साधारण ऊसाचं कॅपॅसिटी वाढवली आहे, त्यामुळे तुम्हालाही थोडा बदल करावा लागेल। माझं प्रामाणिक मत आहे, वजन केल्याशिवाय तुम्ही कारखान्याला ऊस घालू नका। त्याच्यासाठी तुमच्या गावाला सोसायटीला पुढाकार घ्या किंवा या मोठ्या भागाला पुढाकार घ्या। एक काटा गाव सोडून पहिल्यांदा तुम्ही कुमठे काढा, कारण आमची भूमिका आहे गाव बद्दल काढा आणि त्या गाव बद्दल काढायच्या भूमिकेचा शुभारंभ तुम्ही करा। त्या कार्याची मंजुरी आणल्यानंतर कारखान्या एकच सक्षमताची आहे त्याची आणण्याची जबाबदारी आमची। कुमठ्याला आलेल्या कारखान्याचं वजन हे कारखान्याचं वजन म्हणून करायची गरज आहे, अशी व्यवस्था आम्ही 100% करू। आशा तुम्हाला कोणत्या कारणाचा पुढाकार घेतला तर कदाचित गावागावात काम करण्याची पद्धत पाहिली आहे की काय होतो, शेतकरी टोळे आणि त्याला कुठून गाडी घेऊन जातो, पण कारखाना दर काय करतो, दारासाठी बांधणारा शेतकऱ्याला मिळत नसते। तो जर आज मला सांगा 3000 रुपये कारखान्यात दर जाहीर केला तर तो दर वाढवावा, यासाठी रात्रीचा दिवस पाहिला नाही। तुमच्या कष्टाच्या जीव मिळावं, त्याला मोल मिळावा, यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस करून कारखान्यापाशी जाऊन सगळ्या गाड्या आणल्या, प्रशासनाला कारखान्याला प्रशासनाला भेटली जातं इथपर्यंत त्या अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली। कारण कसं साखर कारखान्याला महाराष्ट्रातल्या 248 आमदारांपैकी किती आमदार रस्त्यावर बसलं, किती आमदार डांबरावर रस्ता आणून बसवलं, कांद्याला दर पाहिजे, किती आमदार म्हणले की वाटाण्याला दर वाढला पाहिजे, किती आमदार म्हणले की उसाला दर पाहिजे। आपलं काहीच बोललं, पण आम्ही आपलं सारखं म्हणलं काय त्यावेळेस भाऊ
मोदी झाला पाहिजे, त्यावेळेस साहेब असं झालं पाहिजे, म्हणजे ज्यासाठी घेणार आणि आम्ही मात्र आपलं काय झालं की पोलीस स्टेशनवर चाललंय, आम्हाला घेतलंय, पण तुम्हाला एवढं करून दिले भाऊ, तुम्हाला काय ऊस नसणारा काय ऊस असणार तरी हातात तेव्हा. प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.